अ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण व्होकेशनल एज्युकेशन जो आय टी प्रिन्सिपल गट ब मध्ये जे दुसरे युनिट आहे त्याचे आपण याच्यामध्ये 40 क्वेश्चन बघणार आहोत. तर याच्या अगोदरच्या सिरीजमध्ये मी सुद्धा 40 प्रश्न घेतले होते. म्हणजे पहिल्या युनिटवर आपण टोटल 160 प्रश्न घेतले. म्हणजे जनरल एज्युकेशन जो काही टॉपिक आहे त्याच्यावर आपण असे 4 सेशन घेतले. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनचे, म्हणजे प्रत्येक सेशनमध्ये आपण 40 म्हणजे पहिल्या युनिटवर 40 क्वेश्चन. आणि त्याच्यानंतर आपण जे व्होकेशनल एज्युकेशन आहे हा सेशन चालू केला होता. त्याच्यावर सुद्धा मी, म्हणजे माझं 5वं सेशन जे आहे MCQचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्या व्होकेशनल एज्युकेशन या टॉपिकवर 40 क्वेश्चन कव्हर केलेलं आहे. तर त्याच्यानंतरचे 40 क्वेश्चन आपण इथं कव्हर करू. म्हणजे युनिट 1 वर 40, युनिट 2 वर 40, असं करत करत आपल्याला 20 युनिटचं हे संपवायचं आहे. आता बघू, आता कारण की टाइमचंही बंधन असते, वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे या गोष्टी होत नाहीत. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सुरुवात करू. तर जे विद्यार्थी मित्र माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असतील तर त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की जर म्हणजे मटेरियल किंवा क्वेश्चन वगैरे चांगले वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आणि MCQची सिरीज जी आहे, म्हणजे माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण ITI प्रिन्सिपल MCQ सिरीज किंवा त्याचे लेक्चर सुद्धा, ITI प्रिन्सिपल गट ब चे लेक्चर सुद्धा जवळपास सगळा सिलेबस टाकलेला आहे. तर ते सुद्धा आपण बघू शकता. आता बघा, क्वेश्चन नंबर 41 मध्ये काय सांगितलं. गिव्हिंग बेसिक नॉलेज and simple practical skill related to different occupations to the school student before they enter full vocational training called as. म्हणजे काय की जे फुल टाइम व्होकेशनल ट्रेनिंग आहे त्याच्या अगोदर स्कूल लेवललेच किंवा स्कूल स्टुडंटला जे काही एक बेसिक किंवा बेसिक नॉलेज दिलेलं असते तर त्याला काय म्हणतात. आता ऑब्विसली व्होकेशनल एज्युकेशन अगोदर जे स्कूल लेवलला जे काही स्किल रिलेटेड एज्युकेशन दिलेलं आहे तर त्याला काय म्हणण्यात येईल, तर याला व्होकेशनल एज्युकेशन नाही तर त्याला कोणतं म्हणतात, तर प्री व्होकेशनल एज्युकेशन हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 42 बघा. आता काय समजा ऑब्जेक्टिव्ह ऑफ द प्री व्होकेशनल एज्युकेशन. प्री व्होकेशनल एज्युकेशनचे कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता असा जर क्वेश्चन एक्झाम मध्ये आले किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन आले तर आपण कुठलाही पाठ करणार अवकाश नाही. कारण की n नंबर ऑफ ऑब्जेक्टिव्ह असतात, म्हणून हे 3 घेतले म्हणून 3च असणार आहेत का, तर नाही. तर जे काही पॉझिटिव्ह अप्रोच गोष्टी असतात ते सगळे आपण करेक्ट कन्सिडर करत असतो. तर तसंच बघा, डेव्हलप वर स्किल बरोबर आहे, कुठे चूक वाटण्यासारखं काहीच नाही. करिअर अवेअरनेस बरोबर आहे, कारण की त्याला स्कूल लेवललेच व्होकेशनल एज्युकेशन बद्दल माहिती दिल्या जाते, म्हणजे त्याला करिअर अवेअरनेस सुद्धा त्याच्यामध्ये करण्यात येते. नंतर स्किल डेव्हलपमेंट ॲट अर्ली स्टेज, कारण की बरोबर आहे ना, व्होकेशनल फुल टाइम व्होकेशनल शिक्षण घेण्याच्या अगोदरच त्याला शाळेच्या लेवललाच आपण स्किलच्या रिलेटेड बेसिक कन्सेप्ट शिकवत आहे, म्हणून ते हे सुद्धा गोष्ट बरोबर आहे. त्याच्यामुळे ABC म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. आता बघा, क्वेश्चन नंबर 43. ॲज पर द PLFS म्हणजेच काय, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्वे 2023-24 ऑफ द पर्सन ऑफ एज 15 ते 59 इयर्स हॅव रिसिव्ड फॉर्मल व्होकेशनल एज्युकेशन ऑर टेक्निकल ट्रेनिंग. म्हणजे 15 ते 59 या वयोगटातील लोकांनी किती टक्के लोकांनी फॉर्मल एज्युकेशन किंवा टेक्निकल ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर सध्या भारतात त्याचं प्रमाण फार कमी आहे, म्हणजे 4.1 हे आकडा एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. तर त्याच्यामुळे याचं करेक्ट उत्तर असणार आहे 4.1%. हे कारण की गव्हर्नमेंटचा डेटा आहे, त्याच्यामुळे ही व्हॅल्यू आपल्यासाठी महत्वाची आहे. तर त्याच्यामुळे 4.1 ही सुद्धा इथं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 44. काय म्हणते आपल्याला की चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स इथं आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं सेंटेन्स काय सांगितलं, राधाकृष्णन कमिशन वाज सेटअप इन 1948. बरोबर आहे ना, राधाकृष्ण कमिशनची स्थापना 1948 ला झाली होती. नंतर पुढे काय सांगलं, धिस कमिशन एम्फेसाइज व्होकेशनल एज्युकेशन मेनली टू द मीट द डायव्हर्स नीड ऑफ यंग मेन अँड वुमन बाय गिव्हिंग अ व्होकेशनल बायस टू द एज्युकेशन. हे सुद्धा बरोबर आहे, म्हणून इथं दोन्ही सेंटेन्स आपले करेक्ट आहेत. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 ए आणि बी हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 45 मध्ये काय सांगितलं की राधाकृष्ण कमिशन 1948 रेकमेंडेड गिव्हिंग अ म्हणजे एक ब्लँक स्पेस दिली टू द एज्युकेशनल कोर्स व्हाईल ट्रेनिंग देअर व्हॅल्यू फॉर जनरल एज्युकेशन अँड युनिव्हर्सिटी प्रिपेरेशन. तर कोणतं व्होकेशनल बायस. आता व्होकेशनल बायस म्हणजे काय, बायस म्हणजे इथं भेदभाव नाही, तर बायस म्हणजे इथं काय की त्या व्होकेशनल एज्युकेशनला प्रायोरिटी द्यायची आहे. तर त्या अनुषंगाने तो बायस शब्द आलेला आहे, म्हणून तिथं काय येणार, ऑप्शन नंबर 2 व्होकेशनल बायस. क्वेश्चन नंबर 46. काय म्हणते इथं बघा, काय विचारलं आपल्याला, द वर्किंग ग्रुप
ऑन व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन 1977 वॉज हेडेड बाय पी सबनायगम कमिटी, म्हणजे ते 77चे याच्यावरती हेड होते म्हणते कोणत्या, वर्किंग ग्रुप ऑन द व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन. तर त्याचे हेड सब नायगम हे होते. त्याच्यामध्ये काय सांगितलं की दुसरं सेंटेन्स आपल्याला काय मध्ये, द वर्किंग ग्रुप 1977 रेकमेंडेड सेटिंग अप द नॅशनल काउन्सिल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग विथ द करस्पॉन्डिंग टू स्टेट काउन्सिल, हे सुद्धा रेकमेंडेशन केलेली आहे मध्ये त्यांनी. म्हणून हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय ऑप्शन असणार आहे, ए आणि बी ट्रू. आता बघा मागच्या सेशनमध्ये आपण 1977ला एक महत्वाची कमिटी बघितली होती. काय नाव होतं त्या कमिटीचं आठवते का कुणाला, तर ईश्वरभाई पटेल कमिटी होती. कशासाठी होती, SUPW म्हणजे का, सोशियल युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क. त्यासाठी ती कमिटी आली होती ना, म्हणजे ती 1977ची कोणती, ईश्वरभाई पटेल कमिटी. हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ही कोणती समिती आहे 1977ची, पी सबनायगम, ही सुद्धा दोन्ही 77च्याच कमिटी आहेत. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. नंतरचा क्वेश्चन नंबर बघा आता काय सांगितलं आपल्याला, क्वेश्चन नंबर 47 मध्ये काय सांगितलं की NEP 1986 द टार्गेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, ज्याला व्ही म्हणतो आपण, प्रोग्राम वॉज टू कव्हर ऑफ द हायर सेकंडरी स्टुडंट बाय 1990, किती सांगितले होते त्याच्यामध्ये 10% सांगितलेले आहे. तर 1986च्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये म्हणजे कितीपर्यंत हायर सेकंडरी स्टुडंटला 1990 पर्यंत त्या 10% विद्यार्थ्यांना व्होकेशनल एज्युकेशनकडे वळवायचं आहे, हे असं सांगण्यात आलं. म्हणजे 10% व्हॅल्यू आपल्यासाठी महत्वाची आहे. आणि कोणत्या सालापर्यंत, 1990 पर्यंत. नंतर क्वेश्चन नंबर 48 मध्ये बघा, अंडर NEP 1986 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 मध्ये का, द टार्गेट ऑफ द व्होकेशनल एज्युकेशन व्ही प्रोग्राम वॉज टू कव्हर ऑफ हायर सेकंडरी स्टुडंट बाय 1995. जसं 1990 पर्यंत 10% सांगितलं मी, तसंच 1995 पर्यंत किती टक्के होतं ते, 25%. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. सेम प्रश्न 49 ॲज पर NEP 2020 ॲटलिस्ट ऑफ हायस्कूल स्टुडंट विल हॅव टू एक्सपोजर टू द व्होकेशनल एज्युकेशन बाय 2025, किती आहे ते, 50%. म्हणजे आकडा आपल्याजवळ किती किती लक्षात ठेवायचे, 10% होते इथं, इथं किती आहे, 25% आहे. आणि इथं त्याच्या 49व्या क्वेश्चन मध्ये किती आहे, 50% आहे. म्हणजे तिन्ही आकडे आपल्यासाठी महत्वाचे आहे. याच्यातला कुठलाही NEP 2020 हे नवीन आहे, तर ते 50% लक्षात ठेवायचं, 2025 पर्यंत तिथं टार्गेट होतं. क्वेश्चन नंबर 50 बघा आता, द चेअरमॅन ऑफ द सिनर्जी ग्रुप ऑफ व्होकेशनल एज्युकेशन 1985 वाच कोण होता, तर त्याचं उत्तर आहे सॅम पित्रोदा. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आणखीन तुम्ही सॅम पित्रोदा कुठं ऐकलेलं आहे बघा, थोडस मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला कळेल. हा, याचं उत्तर काय सांगितलं मी, सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा कुठं आठवते का आपल्याला, पहिल्या जनरल एज्युकेशन मध्ये सॅम पित्रोदाचा कुठं आलेला होता उल्लेख, नॅशनल नॉलेज कमिशन 2005 ची जे स्थापना झाली होती ना, त्याचे अध्यक्ष कोण होते, सॅम पित्रोदा. आणि इथं कोणतं आहे, द चेअरमॅन ऑफ द सिनर्जी ऑफ द व्होकेशनल एज्युकेशन 1995 पाहिजे, सॉरी थोडस एक मिनिट करेक्शन करा आपल्याला, इथं तिथं 95, एक मिनिट. क्वेश्चन नंबर किती आहे तो, 50 आहे ना. 50 साठी थोडस करेक्शन करा, ते माझ्याच्यानं प्रिंट मिस्टेक इथं झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर तिथं एक 85च्या ऐवजी जे आपण लिहिलं ना क्वेश्चन, थोडस डबल मी त्याला म्हणजे तुमचं क्लिअर होईल. द चेअरमॅन ऑफ द सिनर्जी ग्रुप ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, इथं जे माझ्याच्यानं 85 झालं ना, इथं हे चुकून इथं 95 इयर आहे. तर त्याच्यामुळे थोडीशी ती चूक झाली माझ्याच्यानं, प्रिंट मिस्टेक आहे 95, हे असं लक्षात घ्यायचं त्याला. म्हणजे बाकी क्वेश्चन बरोबर आहे. म्हणजे क्वेश्चन कसा वाचणार आपण, द चेअरमॅन ऑफ द सिनर्जी ग्रुप ऑफ व्होकेशनल एज्युकेशन 1995 वाच. मग आता त्याचे चेअरमॅन कोण आहे, तर त्याचे सॅम पित्रोदा चेअरमॅन आहे. आणि एक सॅम पित्रोदा बद्दल मी काय सांगितलं होतं, नॅशनल नॉलेज कमिशन 2005 याचे सुद्धा अध्यक्ष कोण होते, सॅम पित्रोदा होते. म्हणजे 95 आणि 2005 हे सुद्धा दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 51 बघा आता काय सांगितलं, चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला इथं ओळखायचा आहे. ते नॅशनल वर्किंग ग्रुप ऑफ द व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन वॉज कॉन्स्टिट्यूट इन 1985, बरोबर आहे. 1985 ला स्थापना झाली होती त्याची. द ग्रुप वॉज हेडेड बाय
कुलंदय स्वामी बरोबर आहे, हे सुद्धा त्याचे अध्यक्ष होते. म्हणून क्वेश्चन ऑप्शन नंबर 3 याचं बरोबर आहे, ए आणि बी ट्रू. नंतर बघा आता क्वेश्चन नंबर 51 झाला आपला. इथं क्वेश्चन नंबर 52. हु इज वाइडली कन्सिडर ॲज अ फादर ऑफ व्होकेशनल गायडन्स? कोण आहेत फादर ऑफ व्होकेशनल गायडन्सचे? त्याचं उत्तर आहे फ्रँक पार्सन, हे त्याचं ऑप्शन आहे. तर म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 53 बघा. द डायरेक्टरेट जनरल ऑफ रिसेटलमेंट अँड एम्प्लॉयमेंट म्हणजेच काय, DGR अँड ई, नाव नोन ॲज अ DGT, म्हणजे आता त्याचं नाव DGT आहे. म्हणजेच काय, डायरेक्टरेट जनरल ऑफ द ट्रेनिंग वॉज सेटअप इन, कधी स्थापना झाली? 1945 ला. हे सुद्धा महत्वाचं आहे. DGTची स्थापना येऊ शकते एक्झाम मध्ये. म्हणजे आणि त्याच्या बरोबर EICTची सांगितली होती मी स्थापना. EICTची कधी आहे? DGT. आणि बघा त्याच्याच खाली ऑब्जेक्टिव्ह आहे. क्वेश्चन नंबर 54. EICT इस्टॅब्लिश इन 1945. जसं मी पहिले लेक्चर सांगितलं, EICT मध्ये किती अल्फाबेट आहेत? असे 5 आहेत ना. AICTE 5 अल्फाबेट आहे. म्हणून असं मी सहज सोपं लक्षात ठेवतो, 5 अल्फाबेट आहे म्हणून 45 इथं शेवटचा. तसंच आपण लक्षात काय असं ठेवलं की DGTची स्थापना सुद्धा कितीला झाली? 45ला स्थापना झाली. म्हणजे EICT आणि DGT दोन्हीची स्थापना कधी झाली? 1945. दोन्हीचं इयर आपल्यासाठी एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर 55. द ओरिजिनल पर्पज टू द एस्टॅब्लिशिंग DGT वाज. DGTचा सुरुवातीचा पर्पज काय होता आपल्याला विचारलं. त्याचा ऑप्शन नंबर 2, टू रिसेटल, डिमॉलिश डिफेन्स, डिमोबिलाइज डिफेन्स सर्व्हिस पर्सनल अँड डिस्चार्ज वॉर वर्कर्स इन द सिव्हिल लाईफ. पर्सनल म्हणजे इथं काही स्टाफ आहे. पर्सनल म्हणजे वैयक्तिक नाही, पर्सनल म्हणजे स्टाफ म्हणतो आपण. म्हणजे काय की जे दुसऱ्या महायुद्धामध्ये, त्याच्या अगोदर दुसरं महायुद्ध संपलं होतं ना 1945ला, म्हणून त्या युद्धामध्ये जे काय हे होते ना, ते तर त्या लोकांना डिस्चार्ज कर त्या लोकांसाठी हे म्हणजे DGT सुरुवातीचा पर्पज तो होता. आता बघा क्वेश्चन नंबर 56 मध्ये काय झालं की DGT ट्रेनिंग सर्व्हिसेस एक्सटेंडेड टू ऑल सिव्हिलियन इन 1950ला सगळ्यांसाठी. पहिले महत्वाच्या कोणासाठी सुरू झाला होता? दुसऱ्या महायुद्धात जे काही जखमी वगैरे झाले ना, त्यांच्यासाठी DGT चालू झालं होतं. परंतु 1950 पासून सगळ्यांसाठी, म्हणजे त्याच्यात जनरल पर्सन सुद्धा आले. म्हणून आपण प्रश्न काय बघितला की याचा ऑप्शन नंबर 4, क्वेश्चन नंबर 56चा ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट उत्तर असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 57 बघा काय सांगितलं. द ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट सर्व्हिस कमिटी पॉप्युलरली नोन ॲज. कोणती कमिटी आहे? शिवाराव कमिटी. 1952 म्हणतात त्याला. ट्रेनिंग अँड एम्प्लॉयमेंट सर्व्हिस कमिटी, तर शिवाराव कमिटी 1952. नंतर क्वेश्चन नंबर 58. ऑन हुज रेकमेंडेशन was the day-to-day administrative control of the employment exchange and ITR transferred to the state government in 1956. तर कोणाच्या कमिटीनुसार? तर त्याचं उत्तर आहे शिवाराव कमिटी 1952. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 59 बघा आता काय. ट्रेनिंग स्कीम बिकम द फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट फ्रॉम 1 एप्रिल 1969. तर फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी स्टेटची कोणत्या स्कीमची आहे? 1969 पासून. आता हे नवीन आहे सगळ्यांना. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना येणार नाही, स्ट्राईव्ह येणार नाही, नंतर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम हे सुद्धा नाही. त्याच्यामुळे त्याचं करेक्ट उत्तर आहे CTS म्हणजे क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम. क्वेश्चन नंबर 60 बघा आता. CTS क्राफ्टमॅन ट्रेनिंग स्कीम प्रायमरी इम्प्लिमेंटेड थ्रू, कोणाच्या थ्रू इम्प्लिमेंटेशन होते? त्याचं ITI थ्रू. पॉलिटेक्निक नाही, IIT तर अजिबात नाही, NIT सुद्धा नाही. म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे ITI. आता पुढचा क्वेश्चन बघा 61. क्वेश्चन नंबर 61. DGT फंक्शन अंडर द, हे अंडर द असं चुकून कनेक्ट झालं ते. DGT फंक्शन अंडर द, कोणाच्या अंडर आहे DGT फंक्शन? तर मिनिस्ट्री ऑफ MSD म्हणजेच काय, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिनरशिप. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. DGT इज द, नंतर 62 नंबरचा बघा. DGT इज द रिकामी जागा आहे ऑर्गनायझेशन फॉर द डेव्हलपमेंट अँड कोऑर्डिनेशन ऑफ द नॅशनल लेवल प्रोग्राम रिलेटेड टू व्होकेशनल एज्युकेशन. कोणत्या लेवलची आहे ती? तर ते मिडल नाही, लोअर सुद्धा नाही, नन ऑफ द अबाव नाही. म्हणून काय त्याचं उत्तर नंबर 3 अपेक्स बॉडी आहे ती. क्वेश्चन त्याचं ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. अपेक्स बॉडी आहे ती. नंतर क्वेश्चन नंबर 63. DGT इज रिस्पॉन्सिबल फॉर द व्होकेशनल ट्रेनिंग ऍट द, कोणत्या लेवलला? तर नॅशनल लेवलला आहे. स्टेट नाही, युनिव्हर्सिटी नाही, डिस्ट्रिक्ट अजिबात नाही. 4 नंबरचा ऑप्शन नॅशनल लेवलला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 64 बघा.
टू फ्रेम द ओव्हरऑल पॉलिसी नॉर्म्स अँड स्टँडर्ड फॉर द व्होकेशनल ट्रेनिंग रिस्पॉन्सिबल कोण आहे रिस्पॉन्सिबल डीजीटी म्हणून ऑप्शन नंबर एक आहे त्याचं उत्तर करेक्ट. क्वेश्चन नंबर 65 मध्ये बघा आता काय सांगितलं. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2009 टार्गेट प्रोव्हाइड स्किल फॉर द पीपल बाय 2022 पर्यंत किती टार्गेट ठेवलं त्याचं त्याचं उत्तर आहे 500 मिलियन लोकांना म्हणजे स्किल देण्याचं टार्गेट नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2009 मध्ये आहे म्हणून त्याचं ऑप्शन नंबर एक हे करेक्ट उत्तर असणार आहे 500 मिलियन. क्वेश्चन नंबर 66 नॅशनल पॉलिसीज फॉर द स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप इंट्रोड्यूस इन कोणत्या वर्षी इंट्रोड्यूस करण्यात आली. आता या दोन मध्ये नावामध्ये फरक आहे. पहिलं कोणतं होतं नॅशनल स्किल डेव्हलपमेंट पॉलिसी 2009 नॅशनल पॉलिसी फॉर स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप हे हा जास्तीचा शब्द आलेला आहे इथं नाहीतर वरचं आणि खालचं सारखं दिसेल तुम्हाला तर ती पॉलिसी कधी आली 2015 मध्ये ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 66 मध्ये बघा आता काय सांगितलं. अंडर द नॅशनल पॉलिसी फॉर द स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप 2015 व्होकेशनल ट्रेनिंग शुड बी स्टार्ट फ्रॉम कोणत्या वर्गापासून व्होकेशनल ट्रेनिंग सुरू करायचं क्लास 9. नंतर एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये किती वर्गापासून व्होकेशनल एज्युकेशन चालू करायचं आहे 6व्या वर्गापासून. या दोन मध्ये फरक आहे. इथं क्लास 9व्या वर्गापासून सुरू करायचं सांगितलेलं आहे व्होकेशनल एज्युकेशन. एनईपी 2020 मध्ये 6व्या वर्गापासून सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 67 मध्ये बघा मिनिस्ट्री ऑफ एमएसडी म्हणजेच काय मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप इस्टॅब्लिश इन कधी स्थापना झाली त्याची हे फार महत्वाचा क्वेश्चन आहे. याच्यावर क्वेश्चन आलेला नाही परंतु येऊ शकते. मिनिस्ट्री ऑफ एमएसडी ची स्थापना कधी झाली तर 9 नोव्हेंबर 2014 हे लक्षातच ठेवायची व्हॅल्यू 9 नोव्हेंबर 2014 9 नोव्हेंबर 2014. नंतरचा प्रश्न 68 आता आपल्याला माहित आहे की 9 नोव्हेंबर 2014 ला मिनिस्ट्री ऑफ एमएसडी ची स्थापना झाली होती ना एमएसडी मंत्रालयाची तर त्याच्यामुळे नॅशनल एंटरप्रेन्योरशिप डे कधी साजरा करण्यात येतो तर 9 नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवायची. आपण बघितलं ना पहिलाच ऑब्जेक्टिव्ह 67 नंबरचा तर काय मिनिस्ट्री ऑफ एमएसडी ची स्थापना कधी झाली होती 9 नोव्हेंबर 2014 म्हणून हा 9 नोव्हेंबर 2014 हा कोणता दिवस असताय नॅशनल एंटरप्रेन्योरशिप डे म्हणून 9 नोव्हेंबर हे करेक्ट उत्तर असणार आहे म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 69 स्किल इंडिया मिशन लॉन्च बाय कोण स्किल इंडिया मिशन लॉन्च केला तर मिनिस्ट्री ऑफ त्याला एमएसडी म्हणून ऑप्शन नंबर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप म्हणजेच काय एमएसडी ऑप्शन नंबर 3 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 70 बघा विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट द पार्ट ऑफ स्किल इंडिया मिशन 2015 हे आताच प्रश्न येऊन गेलेला आहे जे आपण 18 फेब्रुवारीची किंवा फेब्रुवारी महिन्याची आयटीआय प्रिन्सिपल गट अ ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये हा क्वेश्चन विचारला होता. तर याच्यामधलं काय कोणता पार्ट नाही म्हणते स्किल इंडिया मिशनचा तर हे पीपीपी म्हणजे काय पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप हा पार्ट नाही. पीपीपी फॉर द अंडर अपग्रेडेशन अँड प्रमोशन ऑफ आयडिया हे नाही. बाकी एनएपीएस आहे एसएलएस स्किल लोन स्कीम सुद्धा आहे आणि प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हे सुद्धा आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 71 बघा एनसीव्हीटी स्टँड फॉर एनसीव्हीटी कशा एनसीव्हीटीचं काय फुल फॉर्म आहे नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग बरोबर आहे नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. 71 ऑप्शन नंबर के नॅशनल कमिटी अजिबात नाही नॅशनल काउन्सिल सुद्धा आहे परंतु व्होकेशनल टास्क नाही ना व्होकेशनल ट्रेनिंग आहे ते नॅशनल कमिशन फॉर व्होकेशनल ट्रेनिंग कमिशन नाही नॅशनल काउन्सिल आहे म्हणून ऑप्शन नंबर 1 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग. क्वेश्चन नंबर 71 बघा आता 71 झाला 72 एनसीव्हीटी वॉज इस्टॅब्लिशिंग कधी स्थापना झाली 1956 ला 1956 ला काय होतं महत्वाचं सांगितलं ना युजीसी स्थापना कधी झाली होती 1953 युजीसी ला स्टॅच्युटरी दर्जा कधी देण्यात आला होता 1956 म्हणजे युजीसी ला स्टॅच्युटरी दर्जा 1956 ला हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एनसीव्हीटी ची स्थापना कधी झाली 1956 नंतर एआयसीटी ची कधी सांगितली मी 1945 ला एआयसीटी ला स्टॅच्युटरी स्टेटस किंवा वैधानिक दर्जा कायदेशीर दर्जा कधी देण्यात आला 1987 नंतर क्वेश्चन नंबर 1973 एनएसडीए म्हणजेच काय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट एजन्सी इस्टॅब्लिशिंग कधी स्थापना झाली त्याची 2013 आणखीन एक असते एनएसडीए सारखंच एनएसडीसी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काउन्सिल त्याची स्थापना कधी लक्षात ठेवायची 2008 ते सुद्धा महत्वाचं वर्ष आहे. एनएसडीए म्हटलं की 2013 एनएसडीसी म्हटलं की एनएसडीसी म्हटलं की 2008 या दोन्ही व्हॅल्यू आपल्याला लक्षात पाहिजे. नंतर क्वेश्चन नंबर 74
NCVT नॅशनल काउन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग इस्टॅब्लिशिंग कधी स्थापना झाली हे सुद्धा एक्झामच्या दृष्टीने 2018ला त्याची स्थापना झाली. क्वेश्चन नंबर 75 NCVT वॉज इस्टॅब्लिश बाय मर्जिंग कोणत्या दोन आहेत तर त्याच्यामध्ये मर्ज केलेलं तर त्याच्यामध्ये NSDA आणि NCVT. NSDA ची स्थापना कधी बघितली आपण 2013 आणि NCVT ची 1956 म्हणजे या दोघांची मर्जिंग करून NCVT 2018ला स्थापन झालेली आहे. क्वेश्चन नंबर 76 द बॉडी वॉज द ओरिजिनली रिस्पॉन्सिबल हे गट अ मध्ये विचारलेला आहे. आयटा प्रिन्सिपल गट आता जी झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे. द बॉडी वॉज ओरिजिनली रिस्पॉन्सिबल फॉर ऍडवाइजिंग द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑन द फॉर्म्युलेशन ऑफ नॅशनल पॉलिसीज रिगार्डिंग टू क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग. आता बघा याचा UGCचा काही संबंध आहे का? अजिबात नाही. नंतर NSDA तर आता आला ना 2013ला म्हणून हे सुद्धा येणार नाही. AICT 1945 AICTचा याचा संबंध नाही म्हणून त्याचं करेक्ट उत्तर आहे NCVT ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 77 MES म्हणजेच त्याचं फुल फॉर्म विचारलं की MES काय असते तर त्याचं फुल फॉर्म आहे मॉड्युलर एम्प्लॉयबल स्कीम. मॉड्युलर एम्प्लॉयबल स्कीम. आता ही मॉड्युलर एम्प्लॉयबल स्कीम म्हणजे काय? जे विद्यार्थी शाळा सोडून गेले किंवा ITI झालेले आहे किंवा वर्कर आहे यांना ट्रेनिंग देण्यासाठी मॉड्युलर एम्प्लॉयबल स्कीम ही योजना सुरू झालेली होती. क्वेश्चन नंबर 78 मेजर फंक्शन ऑफ डीजीटीचे जसं AICTचे आलं होतं 2018 जे आता एक्झाम झाली ना ITI प्राचार्य ग्रुप ए त्याच्यामध्ये AICTचं विचारला असाच प्रश्न म्हणून आपण काय केलं की DGT NCVT याच्यावर सुद्धा येऊ शकते. त्याच्यामुळे बघा आता मेजर फंक्शन ऑफ DGTR कोणता आहे? फ्रेम द ओव्हरऑल पॉलिसीज नॉर्म स्टँडर्ड अँड काही चुकीचं वाटते का? बरोबर आहे हे पहिले सेंटेन्स. अपडेट अँड एक्सपांड द ट्रेनिंग फॅसिलिटी इन टर्म्स ऑफ क्राफ्टमॅन अँड क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग हे सुद्धा बरोबर आहे. ट्रेनिंग अप्रेंटिसशिप अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट हे सुद्धा बरोबर आहे. कंडक्ट स्पेशलिस्ट ट्रेनिंग अँड रिसर्च ऍट द स्पेशलाइज इस्टॅब्लिश ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे सुद्धा बरोबर आहे. इथं चूक वाटण्यासारखं कुठलंही नाही म्हणून ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 79 म्हणजे 78 सारखाच NCVT मेजर फंक्शन्स आर कोणकोणते आहेत NCVTच्या रेग्युलेटिंग बॉडी आहे बरोबर आहे. विथ द एम ऑफ सेटिंग द स्टँडर्ड अँड इम्प्रूव्ह द व्होकेशनल एज्युकेशन काही चुकीचं वाटते का? नाही बरोबर आहे. फोकस ऑन क्वालिटी एज्युकेशन हे सुद्धा बरोबर आहे म्हणून ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर असणार आहे. ए आणि बी हे दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. शेवटचा क्वेश्चन या लेक्चर मधला क्वेश्चन नंबर 18 मोटो ऑफ द NCVT टॅगलाइन्स म्हणजे काय? कौशल्य गुणवत्ता आणि रिकामी जागा आपल्याला दिलेली आहे. इथं कौशल्य गुणवत्ता प्रॉस्पेरिटी आहे का? नाही. कौशल्य गुणवत्ता प्रॉपर्टी आहे का? नाही. कौशल्य गुणवत्ता त्याचं करेक्ट उत्तर आहे प्रगती. कौशल्य गुणवत्ता प्रगती पर्सनॅलिटी नाही म्हणून ऑप्शन नंबर 3 हे बरोबर आहे. कौशल्य गुणवत्ता प्रगती हे NCVT चे मोठो किंवा टॅगलाईन आहे. कौशल्य गुणवत्ता प्रगती. होप करतो की फास्ट मध्ये लेक्चर घेतलं काही समजलं असेल महत्वाचं वाटलं असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.